हाय गायस, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण आंबळाचं लोणचं बघूयात. तुम्ही आंबळाचं लोणचं पण म्हणा, आंबलाचं मुरब्बा पण म्हणू शकता किंवा इम्यून सिस्टमाचं बूस्ट किंवा इम्यून सिस्टमचं टॉनिक. हे सगळंच परफेक्ट नाव आहे आणि विटॅमिन सी तर ह्यामध्ये भरभरून मिळते. हे बघा, मी इथं मार्केटवरून 200 रुपयाला किलो आणली आहे आणि तुम्हाला किती पडते आणि तुमच्यात कितीला भिडते हे मला कॉमेंटवरून सांगात. मी इथं धुवून 2-3 वेळा धुतली आणि स्टीम करायला ठेवली होती. हे बघा, इथं स्टीम झालेली आहे. हे बघा तुम्ही, इथं कलर पण ह्याचा चेंज झालेला आहे आणि कलरवरनं समजते आपल्या इथं आवळा स्टीम झालेली आहे छानपैकी. आणि असंच आपलं थोडंसं आवळा गार झाल्यावर ना त्याचं पाकळ्या करून घ्यायच्या आणि बिया वेगळं करायची. आणि हे बघा, इथं सहज निघते. आपल्याला हातानंच काही करायचं नाही, हातानंच असं सहज स्टीम झाले की ना लगी थोडंसं गार झाल्यावर आपण असं टच करतो तेवढं टेम्परेचरमध्ये लगी त्याचं पाकळ्या वेगळं आणि सीड्स वेगळं करून घ्यायच्या. आणि एवढं सगळं असंच सीड्स वेगळं करून तुम्हाला पण हे सीड्स पण दाखवते. एवढं सर सीड्स निघाले आणि त्याच्यावर ना आपलं मोपली तर 1 किलोला किती भरते ना ते लगेच समजते. बघा, एवढंसं निघाले. ह्याच्या सगळ्या पाकळ्या करून घेतल्यावर मी इथं साखरचं पाक बनवणार आहे. ह्याच्यासाठी 2 किलोसाठी मी इथं 2च वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडंसं तिखा लाल मिरची पावडर, ते मग अर्धच एवढं चमचं मला टाकायचं होतं. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गूळ पण टाकू शकता आणि जास्त करून मी गुळाचंच प्रिफर करते, कारण डायबिटीस लोक वगैरे त्यांनी पण खाऊ शकतात, कारण त्यांना हे हेल्दी असते. साखराचं देऊ नका आणि जास्त करून. आणि हे पोरांना मी गुळाचंच बनवत होते, आता म्हटलं थोडं साखरेचं पण बनवूया, काहीतरी डिफरंट ना. सो मी हे ट्राय करायला लागली आज. आणि हे थोडं गुळाचं असं हे होतात ना, त्यामध्ये थोडंसं तुम्ही एकदमच ॲड करू शकता. मी तसं थोडंसं पाक झाल्यावर ना ते राहिलेलं आवळा ॲड करते, पाकळ्या करून ठेवलेला आपण. आणि त्यामध्ये तिखा लाल थोडं अर्ध चमचा घालायचं, जास्त नाही घालायचं, कारण आंबट तिखट गोड ते चांगलं म्हणजे एकदम ते कॉम्बिनेशन आहे ना ते एकदम बेस्ट लागतात. त्यामुळे मी प्रिफर करते. नाहीतर तुम्ही तेवढं पाक आणि ते आवळासोबत एवढंच टाकलं तरी चालते, तिखट नाही टाकलं तरी चालते, पण मी इथं टाकले. आता मी इथं तिखा लाल टाकते, अर्धा चमचा तेवढंच घालते बघा. आणि तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही घरातलं पण वापरू शकता. इथं हेच तिखा लाल वगैरे पाहिजे असं काही नाही आहे, माझ्या घरात अवेलेबल होतं त्यामुळे हे मी घातले. इथं तुम्ही तुमच्या घरातलं पण ॲड करा. हे बघा, अजून असंच थोडं स्टीम करून घेऊ. आणि थोडंसं वर मला मीठ टाकायची आठवण आता आले आणि हे मी आता मीठ टाकते आणि असंच थोडं हलवत राहूया. आणि तोपर्यंत आवळाचं बेनिफिट्स आणि काय काय ह्याच्यामध्ये फायदे आहे मी थोडं सांगते तुम्हाला, ऐका. नहीं बन रही है तब तक हम लोग आंवला के बारे में मैं थोड़ा सा आपको जानकारी देती हूँ। आंवला विटामिन एंटी एजेंसी के लिए बहुत सारा फाइबर रहती है और रोग प्रतिरोधक क्षमता, इम्यून सिस्टम भी बढ़ाती है और पाचन सुधारता है, कब्ज और गैस से राहत मिलती है, त्वचा और बालों के लिए बहुत सारा फायदेमंद है और चमक और मजबूत और कालापन का बालों के लिए बहुत सारा ऐसे बढ़ाती है और ब्लड शुगर और कोलेस्ट्रॉल भी कंट्रोल में रहते हैं और कोलेस्ट्रॉल का राहत भी मिलती है और आंखों की रोशनी भी बढ़ती है। बेनिफिट सांगता सांगता इथं बघा लोणचं तयार झाले आणि नाही तेल वापरले नाही, मसाला घातले नाही, जास्त इन्ग्रेडियंट वापरले तरी पण एवढी जबरदस्त रंग पण बघा तुम्ही किती छान आले आणि एवढी टेस्टीला पण जबरदस्त लागते. एवढी हेल्दी लोणचं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या लेकरांना पण खरंच सांगते तुम्ही करून द्या त्यांना. आणि माझं व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.